नमस्कार पालको, आरटी प्रवेश प्रक्रिया 2025-26 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। बऱ्याच पालकांना उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल हा संभ्रम असतो आणि त्यातच उत्पन्नाचा दाखला कुणाला लागतो, किती लाखाचा लागतो, 1 लाखाच्या आत लागतो का, मग 1 लाखाच्या आतला मिळत नाही, कास्टवाल्यांना लागतो का, कुणाला लागतो, सरकारी नोकरदार आहात किंवा तुम्ही खाजगी नोकरदार वर्ग आहे जिथे की तुमचं उत्पन्न बरंच लाखामध्ये आहे, मग त्या घडीला काय करायचं, सगळे प्रश्न आहेत पालकांमध्ये। त्यामुळे पालक हे गोंधळून गेलेले आहेत। काळजी नसावी, मी मागील 4 ते 5 वर्षापासून सातत्याने आरटी वरती व्हिडिओ बनवत आहे। सोबतच मी एक आरटी 2025 चा फ्री ऑफ कॉस्ट ग्रुप सुरू केलेला आहे, ज्यामध्ये की लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे। तुम्ही तो ग्रुप जॉइन करू शकता। वेळोवेळी योग्य ते नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर माहितीला सुरुवात करूया। आरटी 2025-26 साठी अद्यापही कुठलेच नोटिफिकेशन्स आरटीच्या वेबसाईटवरती आलेले नाहीत, परंतु जी काही नियमावली आहे ती मागील वर्षाची म्हणजे 24-25 साठी जे काही निकष किंवा नियमावली आहे तीच, आणि त्यामध्ये एक 4 ते 5% बदल असून या वर्षीची नोटिफिकेशन्स येणार आहेत। परंतु आपण जर तयारी करायची असेल तर मागच्या वर्षीचे जे काही नोटिफिकेशन्स किंवा जीआर आहेत त्याला आधार मानून आपण या वर्षीचा नेमका इन्कमचा निकष काय आहे तो पाहणं गरजेचं आहे। आपण पाहतोय की इन्कम सर्टिफिकेट हे कुणाला लागतं, उत्पन्नाचा दाखला हा फक्त ओपन किंवा खुल्या कॅटेगरीच्या प्रवर्गाच्या पालकांसाठी लागतो। त्यामध्ये एससीबीसी एसबीसी यांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला लागत नाही। जर तुमच्याकडे एससीबीसी एसबीसीचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्ही खुल्या प्रवर्गात येत नसून राखीव प्रवर्गात येतात, त्यामुळे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागत नाही। आणि जर तुम्ही खुल्या प्रवर्गात असाल आणि उत्पन्नाचा दाखला घेऊ पाहत असाल तर तो कुठला उत्पन्नाचा दाखला पाहिजे, तहसील कार्यालयाचा म्हणजे तहसीलदाराचा अधिकृत केलेला डिजिटल साइन असलेला उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे। आता या उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये उत्पन्न किती पाहिजे, कोणी म्हणतं 1 लाखाचं उत्पन्न पाहिजे, कोणी म्हणतं 1 लाखाच्या पेक्षा कमी। जर आरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती नोटिफिकेशन्समध्ये पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की आरटीने सांगितलेलं आहे की 1 लाखापेक्षा कमी म्हणजे 99,000 पेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला लागणार आहे। 1 लाख ही उत्पन्नाचा दाखला वैध ठरू शकत नाही, याचा संभ्रम आहे। त्यामुळे बऱ्याच पालकांचे प्रश्न असतात ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारतात किंवा ते कमेंटमध्ये विचारतात की तहसील कार्यालयामध्ये आम्हाला 1 लाखाचा किंवा त्याच्यापेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला मिळत नाहीये। कोणी म्हणते 1 लाखाचा मिळेल, 1,20,000चा मिळेल। अद्याप जीआर मध्ये स्पष्ट कुठलंच केलेलं नाहीये की 1 लाखापेक्षा वरची सूट जी की आहे आरटी मध्ये प्रवेश घेण्यासाठी। लक्षात घेतलं पाहिजे की ही जी काही योजना आहे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांसाठी आहे। म्हणजेच काय, जे कोणी ओबीसी एससी एसटी मध्ये येतात त्यांच्यासाठी ही योजना आहे। सोबतच खुल्या प्रवर्गामध्ये तुम्ही असाल परंतु तुमचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असेल आणि जर तुम्ही ते तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरून सिद्ध करू शकत असाल तरच तुम्हाला या योजनेमार्फत प्रवेश घेता येईल। त्यामुळे संभ्रम जो काही आहे, जे काही नियम आहेत हे क्लिअर आहेत। 1 लाखापेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला ह्या खुल्या प्रवर्गाच्या पालकांना घेणं अत्यावश्यक ठरलेलं आहे। उत्पन्नाचा दाखला मागील वर्षाचा लागतो, चालू वर्षाचा लागतो, कोणत्या वर्षाचा लागतो हे एक मोठा प्रश्न पडलेला असतो। त्यामध्ये असं आहे की जर तुम्ही वर्ष 25-26 म्हणजे येणाऱ्या वर्षी जर तुम्ही प्रवेश घेऊ इच्छिता तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा 23-24चा लागेल किंवा 24-25चा पण चालेल। 24-25चा उत्पन्नाचा दाखला एप्रिल महिन्यामध्ये मिळेल आणि मार्च महिन्यापर्यंत जर तुम्ही काढलात तर 23-24चा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला मिळणार आहे। 23-24चा उत्पन्नाचा दाखला जर काढला तर त्यामध्ये तुमचं उत्पन्नाच्या खाली लिहिण्यात येईल त्याची वैधता येणार आहे 31 मार्च 2025 पर्यंतची। 23-24चा जो दाखला आहे तो पुढच्या या वर्षी 31 मार्च 2025 पर्यंत वैध राहणार आहे। आणि जर तुम्ही एप्रिलच्या नंतर एप्रिल 25च्या नंतर काढलात तर तो 24-25चा उत्पन्नाचा दाखला राहील जो की 31 मार्च 2026 पर्यंत वैध राहील। या दोन्हीपैकी कुठलाही एक उत्पन्नाचा दाखला व शैक्षणिक वर्षाचा आर्थिक वर्षाचा हा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आशा करतो की 1 लाखाचा उत्पन्नाचा दाखला कुणाला लागणार आहे, लिमिट्स किती आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे, ती तुम्हाला समजली असेल। त्याच्याशी निगडीत काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। धन्यवाद।